आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश। अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील महिलेचं लैंगिक शोषण करणारा आरोपी दत्तगिरी जयराम महाराज फरार। पोलिसांचं पथक आरोपीच्या शोधात। दत्तगिरी महाराज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या समवेत प्रचार मंचावर, भाजपच्या बड्या नेत्यांच्याही संपर्कात। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका महिलेवर 10 वर्षापासून लैंगिक शोषण करणारा आरोपी दत्तगिरी गुरु जयराम महाराज सध्या चांदूर रेल्वे येथील आनंद मठातून फरार झाला आहे। 2014 साली ही महिला धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या महाराजाच्या संपर्कात आली होती आणि 2016 पासून तर आतापर्यंत या महाराजानं या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचं लैंगिक शोषण केलं असा तिचा आरोप आहे। एवढंच नव्हे तर लग्न झाल्यानंतर पतीशी देखील घटस्फोट तिला घ्यायला लावला। मठात घटस्फोट घेतल्यानंतर जबरदस्तीनं अत्याचार करणं आणि मारहाण केली जात असल्याची तक्रार या महिलेनं केली आहे। महिलेच्या तक्रारीवरून या महाराजावर पोस्कोसह अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत। या महाराजाचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांशी ओळख असल्याचं सर्व व्हायरल फोटोवरून दिसत येत असून तिवसा येथे विधानसभेच्या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हा महाराज प्रचार मंचावर देखील बसलेला दिसला होता। तर जिल्ह्यातील अनेक आमदार त्याचे भक्त असल्याचंही दिसून येत आहे। आता या भोंदू महाराजाला अटक केल्यानंतर इतरही अनेक प्रकरणं उघड होण्याची शक्यता निष्पन्न केली जात आहे। या संदर्भात चांदूर रेल्वेचे ठाणेदार सुरेश मस्के यांनी अधिक माहिती दिली। महिलेने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यावर जयरामजी महाराज आनंदमठ यांच्या विरुद्ध चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 281/2026 कलम 64(2) FM 351(2) सहकलम 4(6) पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पीडितेची आरोपीसोबत ओळख झाली होती। 2016 पासून ते आतापर्यंत पीडिता ही आरोपीसोबत राहत होती। त्या दरम्यान त्याने तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शारीरिक शोषण केले असल्याची तक्रार नोंदवलेली आहे। आरोपीला अटक करण्यासाठी तपास पथक नेमण्यात आला असून आरोपीचा शोध चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, द विदर्भ न्यूज, अमरावती।